नमस्कार, मी साक्षी अणासाने एस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. दिंडोरी लोकसभेचा तिढा. भारतीय जनता पक्षाने दिंडोरी मतदारसंघामध्ये डॉक्टर भारती पवार यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपने दिंडोरी मतदारसंघावरील दावा कायम ठेवला आहे. शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट इच्छुक शरद पवार व उद्धव ठाकरे यांची भेटी घेत असल्याची खात्रीदायक माहिती मिळत आहे. येथील मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटामार्फत भास्कर भगरे व चिंतामण गावित हे इच्छुक होते. तशी त्यांनी तयारीही केली होती. परंतु भाजपने दिंडोरी मतदारसंघामधील उमेदवारी पुन्हा एकदा डॉक्टर भारती पवार यांना दिल्याने महायुतीकडून इच्छुक व तयारी करत असणारे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी आमदार धनराज महाले, जयश्री पवार यांनी पुणे येथे शरद पवारांची भेट घेतली असून शरद पवार चाचपणी करत आहेत अशी माहिती मिळत आहे. हरिश्चंद्र चव्हाण हे दिंडोरी मतदारसंघामध्ये दोनदा खासदार राहिले असून 2019ला त्यांचे तिकीट कापून भारती पवार यांना उमेदवारी दिली गेली होती. त्यामुळे मूळचे काँग्रेस विचाराचे चव्हाण पुन्हा एकदा शरद पवारांकडून लढण्यास इच्छुक आहेत. तर शिंदे गटाचे माजी आमदार धनराज महाले यांनी मागील गेल्या वेळी चांगली मते घेतली होती. त्यानंतर शिंदे गटास दिंडोरी मतदारसंघ सोडावा यासाठी ते आग्रही होते व लोकसभेत भेटीगाठी वाढल्या होत्या. तसेच त्यांचे वडील माजी खासदार हरिभाऊ महाले हे देखील येथील मतदारसंघातून 2 वेळास खासदार असल्याने त्यांनी देखील पवार साहेबांना भेटून लोकसभा लढवण्याची तयारी दर्शवल्याची खात्रीदायक माहिती आहे. अशातच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार या डॉक्टर भारती पवार यांच्या जाऊबाईत आहे. त्या देखील लोकसभेस इच्छुक आहेत अशी माहिती मिळत आहे. भास्कर भगरे, हरिश्चंद्र चव्हाण, धनराज महाले, चिंतामण गावित, जयश्री पवार यांच्यापैकी शरद पवार कुणाला संधी देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. संपादकीय येस मराठी न्यूज. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.